हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. आज आपण पाहणार आहोत वर्ग 12वा विषय इंग्रजी क्वेश्चन बँकमधील क्वेश्चन 4A. त्यातील ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज याचे काही उदाहरणं आपण आज या ठिकाणी सोडवणार आहोत. तर ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज हा 4 मार्कांसाठी प्रश्न आहे रायटिंग स्किलमध्ये. याचा असेसमेंट क्रायटेरिया आहे कंटेंटसाठी 2 मार्क, सिक्वेन्स आणि फ्लो ऑफ आयडियाज म्हणजे तुमच्या कल्पनांचा क्रम त्या कशा पद्धतीने येतात त्यावर आधारित 1 मार्क, आणि ॲप्रोप्रिएटनेस लँग्वेज युसेज की कशा पद्धतीने तुम्ही भाषा वापरली, भाषेचा योग्य वापर यासाठी 1 मार्क, असे 4 मार्क आहेत. तर व्हर्च्युअल मेसेजचं पहिलं उदाहरण आहे. पहिला प्रश्न आहे, इमॅजिन यू हॅव टू लिव्ह अर्ली फ्रॉम होम फॉर ॲन इंटरव्ह्यू. की कल्पना करा की तुम्हाला सकाळीच घरातून इंटरव्ह्यूसाठी बाहेर पडायचं आहे. ड्राफ्ट अ मेसेज इन अबाउट 100 to 150 वर्ड्स. त्यासाठी तुम्हाला 100 ते 150 शब्दांचा एक व्हर्च्युअल मेसेज तयार करायचा आहे. टू कन्वे द सेम टू युअर फ्रेंड. आणि हेच तुम्हाला सांगायचं की मला सकाळी इंटरव्ह्यूसाठी बाहेर जायचं आहे. गिव्ह यू युअर ओन रिझन्स टू सपोर्ट युअर मेसेज. आणि तुमच्या मेसेजला सपोर्ट करणारे रिझन्स, कारणं तुम्हाला या ठिकाणी द्यायचे आहेत. तर तो मेसेज आपण अशा पद्धतीने लिहू. 22 जानेवारी 2021 10 PM. आणि ज्याला आपल्याला तो मेसेज द्यायचा आहे, ज्याला कन्वे करायचं आहे, त्याचं नाव लिहू आपण रमेश. टुडे आय हॅव गॉट अ कॉल फॉर ॲन इंटरव्ह्यू फ्रॉम अ रेप्युटेड IT कंपनी. दे हॅव आस्क्ड मी टू बी देअर फॉर द इंटरव्ह्यू टुमॉरो बाय 8 AM sharp. It will take half an hour to reach at the interview place and there are possibilities of traffic on that busy road. So for the same reason I will be leaving home early in the morning by 7 AM. I will give you a call after the interview to let you know about the results. Hopefully we will carry on with our further plans evening once I will get free. आणि ज्यांनी हा मेसेज लिहिला ते मेसेज लिहिणाऱ्याचं नाव आपल्याला या ठिकाणी लिहायचे अनूप. म्हणजे सर्वसाधारणपणे आपण जसं आपल्याला मित्राला मेसेजद्वारे, फोनद्वारे किंवा एखाद्या टेक्स्ट मेसेजद्वारे एखादा मेसेज ठेवत असतो, तशा पद्धतीनंच मेसेज आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. तर व्हर्च्युअल मेसेज लिहित असताना कोणत्याही ॲडिशनल गोष्टी आपण त्यामध्ये ॲड करायच्या नाही किंवा यातील महत्त्वाच्या गोष्टी वगळायच्या नाहीत, असं लक्षात घेऊन आपल्याला हा व्हर्च्युअल मेसेज लिहायचा आहे. आता व्हर्च्युअल मेसेजचा सेकंड क्वेश्चन आहे, इमॅजिन यू आर नॉट वेल अँड विल नॉट बी एबल टू अटेंड लेक्चर्स ॲट कॉलेज. की अशी कल्पना करा की तुम्हाला बरं नाही आहे आणि तुम्ही कॉलेजमधील लेक्चर अटेंड करू शकणार नाही. ड्राफ्ट मेसेज इन अबाउट 100 to 150 वर्ड्स टू कन्वे द सेम टू युअर टीचर. हेच तुम्हाला तुमच्या टीचरला सांगायचं आहे आणि ते 100 ते 150 शब्दांमध्ये सांगायचे आहे. गिव्ह युअर ओन रिझन टू सपोर्ट युअर मेसेज. तुमच्या मेसेजला सपोर्ट करणारे रिझन्स तुम्हाला या ठिकाणी द्यायचे आहेत. मेसेज 11 जानेवारी 2021 9 AM. Mrs. Birazdar. Good morning teacher. I am student of grade 12th. I am feeling sick with running temperature and stomach upset. I will not be able to attend lectures at the college. I know the topic which will be taught is of utmost importance and I apologize for not being able to attend the same. However, if you are kind enough to help me understand the topic later, I would be grateful to you. If that is not possible,
I will understand the concern and I will take help of one of my classmates. I hope you would provide your greatest consideration to my request. आणि खाली लिहिणाऱ्याचं नाव प्रशांत. थर्ड व्हर्च्युअल मेसेज आपल्याला दिलेलं आहे सोडवण्यासाठी. इमॅजिन यू हॅव प्लॅन डिफरंट मेथड्स टू स्टडी फॉर युअर बोर्ड एक्झाम्स. की अशी कल्पना करा की तुम्ही तुमच्या बोर्ड एक्झामसाठी वेगवेगळ्या मेथडचा वापर केलेला आहे किंवा वेगवेगळ्या मेथड प्लॅन केलेला आहे, त्यांचा नियोजन केलेलं आहे. ड्राफ्ट मेसेज इन अबाउट 100 to 150 वर्ड्स टू गिव्ह दिस डिटेल्स टू युअर फ्रेंड. या संदर्भात सर्व डिटेल्स तुमच्या फ्रेंडला देण्यासाठी 100 ते 150 शब्दांचा एक मेसेज तयार करायचा आहे. गिव्ह युअर ओन रिझन्स टू सपोर्ट युअर मेसेज. की तुमच्या मेसेजला सपोर्ट करणारे रिझन्स तुम्हाला या ठिकाणी द्यायचे आहेत. मेसेज 12 फेब्रुवारी 2021 9 AM. Ankit, as you know, exams are around the corner and we still have a lot to finish. I have planned some different methods to get prepared for the upcoming board examination. Instead of studying maximum number of concepts for large number of hours, I am concentrating only on the core study material, and that too for practically possible number of hours. I am studying as per the timetable and will give proper time to difficult subjects or weak points on regular basis. I will use Pomodoro technique timer for effective study and memorization. I hope these methods will help you for effective preparation of board exams. आणि खाली ज्यानं लिहिलं मेसेज त्याचं नाव लिहायचं आहे जीवन. त्यानंतर फोर्थ व्हर्च्युअल मेसेज काय करायचं सांगितलेलं आपल्याला ते पाहू. इमॅजिन दॅट यू हॅव टू लिव्ह युअर हॉस्टेल रूम टू अटेंड अ रिलेटिव्ह कमिंग ॲट द सिटी हॉस्पिटल फ्रॉम युअर नेटिव्ह प्लेस. की कल्पना करा की तुमच्या गावाकडून या शहरामध्ये सिटी हॉस्पिटलला कुठे तुमचा रिलेटिव्ह आलेला आहे आणि त्याला तुम्हाला अटेंड करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला हॉस्टेल सोडून बाहेर जावं लागतं आहे. ड्राफ्ट मेसेज इन अबाउट 100 to 150 वर्ड्स गिविंग रिझन ऑफ युअर अब्सेन्स ॲट द बर्थडे पार्टी ऑफ युअर क्लासमेट ॲट द हॉस्टेल. आणि त्यामुळं तुम्हाला तुमच्या हॉस्टेलमधला जो रूममेट आहे त्याची बर्थडे पार्टी अटेंड करणे शक्य होत नाही. तर यासाठी तुम्हाला 100 ते 150 शब्दांमध्ये एक मेसेज लिहायचा आहे. गिव्ह युअर ओन रिझन्स टू सपोर्ट युअर मेसेज. तुमच्या मेसेजला सपोर्ट करण्यासाठी तुम्हाला तुमची योग्य अशी कारणं या ठिकाणी द्यायची आहेत. मेसेज 13 फेब्रुवारी 2021 1 PM. Amit, hello Amit, I have got a call of my relative an hour before that he will be visiting at City Hospital today itself from my native place. He will be there within some time, so I need to attend him at the hospital as he needs my help. Because of this reason, I won't be able to attend your birthday party. I felt sorry for my absence on your important celebration. I couldn't make it for today's evening, but we will be meeting afterwards. As soon as I will done with my work, I hope you will understand my situation. And I wish you have a beautiful day. Happy birthday once again. आणि ज्याने मेसेज लिहिला आहे त्याचं नाव खाली विजय. यानंतर फिफ्थ व्हर्च्युअल मेसेज आपल्याला कोणतं लिहायचं सांगितलेलं आहे ते बघू. इमॅजिन दॅट यू हॅव वोन 2 एंट्री तिकीट्स टू अ पॉप्युलर ड्रामा ॲट अ थिएटर नियर यू दिस वीकेंड. की या विकेंडला तुमच्या लोकलमध्ये असलेलं तुमच्या बाजूला असलेल्या एका थिएटरमध्ये एक पॉप्युलर ड्रामा आहे आणि त्याचे 2 एंट्री तिकीट्स तुम्ही जिंकलेले आहेत.
ड्राफ्ट मेसेज इन अबाउट 100 to 150 वर्ड्स टू कन्वे द इनक्रेडिबल न्यूज टू युअर बेस्ट फ्रेंड. आणि याबद्दलचीच एक न्यूज तुम्हाला तुमच्या मित्राला सांगायची आहे. आणि यासाठी तुम्हाला 100 ते 150 शब्दांमध्ये एक व्हर्च्युअल मेसेज लिहायचा आहे. गिव्ह युअर ओन रिझन्स टू सपोर्ट युअर मेसेज. तुमच्या मेसेजला सपोर्ट करण्यासाठी तुमचे जे वैयक्तिक कारणं आहेत ही कारणं या ठिकाणी द्यायची आहेत. मेसेज 12th March 2021 11 PM. Karthik. Hello Karthik, I am very pleased to share with you the news which made me feel on the cloud 9. I am sure you will feel the same as you hear this news. You are already aware that I had participated in the contest held in the society yesterday. They have announced the results and prize today. I stood first, and to my surprise, the prize was exactly what we were exciting for since a month. Yes, I won 2 entry tickets to a drama at a theater near my home. So we will have fun enjoying that drama this weekend. Awaiting to see you for the same. आणि ज्याने मेसेज लिहिला त्याचं नाव खाली लिहायचं आहे गणेश. आता अशा पद्धतीनं आपल्याला एक व्हर्च्युअल मेसेज ड्राफ्ट करायचं आहे आणि हे परीक्षेमध्ये आपल्याला 4 मार्कांसाठी येणार आहे. तर हे जे काही व्हर्च्युअल मेसेजचे सॅम्पल क्वेश्चन्स आपल्याला दिलेले होते ते आपण या ठिकाणी सोडवलेले आहेत. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलचे सर्वच विषयांचे सर्वच व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉन बटनला क्लिक करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये गरजू विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा. काही अडचण असेल, काही सजेशन असेल, काही इन्फॉर्मेशन असेल किंवा रिप्लाय द्यायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट टिल द एंड शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू. थँक्स अ लॉट.